नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने सामाजिक व रुग्णसेवकांच्या व पत्रकारांचा सत्कार समारंभ संपन्न व 50 गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या पेन वाटप करण्यात आले. रुग्णांच्या न्याय हक्कासाठी सतत झटणारी संघटना रुग्ण हक्क संघर्ष समितीच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा, पत्रकारांचा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या समाजसेवकांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पाडला. परभणी शहरातील 20 कॅफे सभागृहात रविवारी दिनांक 8 जून 2026 रोजी आयोजित कार्यक्रमात पत्रकार गौरव सन्मान, उत्कृष्ट मेहंदी आर्टिस्ट आणि विविध समाजसेवकांचा पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच शालेय विद्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप करण्यात आल्या. कार्यक्रमाला जिल्ह्याभरातील मोठ्या संख्येने पत्रकार, विविध राज्यातील समाजसेवक, शिक्षणतज्ज्ञ, डॉक्टर, लोकप्रतिनिधी तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज, इंडियन रिपोर्टर असोसिएशनचे मदन बापू कोले, महमूद खान, पत्रकार देवानंद वाकळे यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून इंजिनियर R.D. मगर, राष्ट्र निर्माण रत्न गफार मास्टर, अध्यक्ष मास्टर प्रोग्रेसिव्ह फाउंडेशन मोहनराव मोरे, वासिफुद्दीन सिद्दीकी, फराह नाज अंजुम, संचालक डायरेक्ट क्राइम इन्व्हेस्टिंग ब्युरो, अब्दुल करीम रोनक कौसडीकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, संचालक ॲडव्होकेट VM कोले, कायदे सल्लागार शायद भैया सिद्दीकी, बशीर अहमद समाजभूषण, पत्रकार मोईन खान, जुबेर खान, पत्रकार MA कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने विशेष कार्य करणारे प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी रुग्ण हक्क संरक्षण समितीचे पदाधिकारी तथा पत्रकार शिवाजीराव चव्हाण, धोंडीराम सातोने, संतोष भाले, युनुस कच्ची, सय्यद कदीर, नितीन पंडित, दिगंबर गोत्रळ, नितीन महाराज गोगलगावकर, सोनोने कांबळे, शेख कलीम, शिवाजी दैफळे, परवीन बेगम शेख, उबाळे मॅडम, नारायण शिंदे, शाहरुख खान आदींचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. असोसिएशनने जो प्रोग्राम ठेवलेला आहे की पत्रकारांचा सन्मान आणि विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं यांचं वाटप, हा आमचे कार्यक्रमाचे आयोजक आमचे परममित्र श्रीयुत महमूद खान ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, त्याच्यासोबत खांद्याला खांब लागणारे आमचे सरफराज भैया, मोईनबाई, नंतर आमचे कोले मदन बापू कोल्हे, या सर्वांनी जो कार्यक्रम अरेंजमेंट केला, एवढी धडपड करून सगळ्यांना बोलवलं, त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचा अभिनंदन करतो. आणि स्टेजवर बसलेले मान्यवर श्रीयुत मदन बापू कोल्हे, श्रीयुत गौरवभाई कॉन्ट्रॅक्टर, श्रीयुत गफार मास्टर साहेब, मोरे सर, सिद्दीकी सर, शाहीद सिद्दीकी सर, नांदूर आलेल्या फराह अंजुम मॅडम, डॉक्टर साहेब आणि PSI प्रोफेसर साहेब आणि आमचे परममित्र आशर कादी साहेब आणि आता त्यांनी सुद्धा भाषण केले आमचे परममित्र असे वाकळे, त्यानंतर आसिफबाई, आमचे आसिफबाई सर, खूप जण, सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही, पण सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. मी तुमचा जास्त वेळ नाही येणार, पण 10 मिनिटं भाईला माहिती शेवटचं भाषण मगर साहेबांचं ठेवायचं आणि मगरचं भाषण असलं की त्यांना शांत विषयावर बोलला. मी बाकीच्या त्या विषयावर न बोलता मी आपल्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी विषयावर बोलला की सभागृह में महमूद साहब की जानिब से जो पुरस्कार का प्रोग्राम लिया गया है, आप सभी ने अपना कीमती वक्त निकाल कर यहाँ पर जमा हुए. मैं महमूद साहब को उन्होंने हमेशा प्रोग्राम लेते हैं, इसलिए बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ. और आपको पत्रकारों का ये पहली मर्तबा प्रोग्राम मुझे समझ में आ रहा है, दिख रहा है. और जिन बच्चों को जो जरूरतमंद है, जो बच्चे
उन जिनको किताबें देने वाले हैं, जिसको पुरस्कार से सम्मानित करने वाले हैं, ऐसे सभागृह में आपको सम्मानित करने के लिए स्टेज पर जमाए काबिले एहतराम लोग, मेरे अजीज दोस्त आरडी मगर साहब, मोरे साहब, आसिफ साहब, कोले साहब, मैडम और स्टेज पे सभी काबिल लोग, यहाँ जमे काबिल एहतराम बुजुर्ग, भाइयों बहनों, प्यारे बच्चों, देखो जिंदगी में थोड़ा हट कर बात